20 तारखेला कोकणातल्या पहिल्या इंजिनिअरिंग कॉलेजचा लोकार्पण सोहळा आहे. ज्या इंजिनिअरिंग कॉलेजला लोकनेते शामराव पेजे असं नाव देण्यात आलेलं आहे, त्या वास्तूचं उद्घाटन असल्यामुळं कितपत ती वास्तू तयार आहे उद्घाटनासाठी हे देखील मी बघितलं. रत्नागिरीमध्ये एक सायन्स सिटी आपण करतो आहे, त्याचं उद्घाटन 23 तारखेला आहे. कारण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सायन्स डे हा डिक्लेअर केलेला असल्यामुळे त्या दिवशी सायन्स सिटीचं आहे. आणि 15 तारखेला एका आर्ट गॅलरीचं उद्घाटन आहे. तिन्ही वास्तूंची मी पाहणी केली. तिन्ही उद्घाटनासाठी आणि लोकार्पण करण्यासाठी सज्ज आहेत. कोकणचं 55 TMC पाणी मराठवाड्याला देण्याचं मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. रत्नागिरी जिल्ह्याची पाण्याची रिक्वायरमेंट संपल्यानंतर ते आपण मराठवाड्याला देणार आहोत. त्याच्यामुळं कोयनेचं जे अवजल आहे, ज्याच्यावर 1999 सालापासून मी स्वतः काम करतो आहे, त्याचं पिटिशन मी विधान परिषदेमध्ये दाखल केलं होतं. त्याच्यानंतर पेंडसे समिती जाहीर झाली होती. पेंडसे समितीच्या काही शिफारसी आहेत, त्याचा देखील आपल्याला अभ्यास करावा लागेल आणि पेंडसे समितीच्या अहवालाचा तंतोतंत वापर करून मग ते आपण पाणी मराठवाड्याला नेणार आहोत. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. शिवसेनेची ताई माई अक्का विधानसभेसाठी वेगळी योजना या ठिकाणी समोर येते आहे, काय सांगाल? कुठची ताई माई अक्का म्हणजे विधानसभेच्या दृष्टीने आमची आपण जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही मुख्यमंत्र्यांच्या आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली लॉन्च झाली. ती महिला भगिनींना भेट आपण रक्षाबंधनच्या अगोदर 2 दिवस देतोय. या दोन्ही महिन्याचे 3000 रुपये त्याच्यामध्ये जमा होतील. लेक लाडकी देखील युद्धपातळीवर आपण राबवतोय. युवकांसाठी स्टायपेंड योजना जी आहे ती देखील राबवतोय. वृद्धांसाठी वयश्री योजना राबवतोय. त्याच्यामुळे प्रत्येक समाजातला घटक आणि कुटुंबातला घटक याला आर्थिक ताकद मिळाली पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. आणि ह्या सगळ्या योजना लॉन्च झाल्यामुळेच आमचे विरोधक जे आहेत त्यांना पोटसू उठलेलं आहे. मशाल ही चिन्हच घेऊन उद्धव ठाकरे विधानसभेला समोर जाणार आहे, अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र तरी निवडणूक आयोगाने दिलेलं आहे आणि सिमिलर असलेलं चिन्ह आहे काढावं अशी सुद्धा मागणी केलेली आहे. हा त्यांचा वैयक्तिक पक्षाचा भाग आहे. परंतु आपल्याला मी अगदी प्रामाणिकपणानं सांगतो, आपण देखील ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर लोकसभेला उभाटाला जी मतं पडलेली आहेत ही मुस्लिम बांधवांमुळं आणि दलित बंधू भगिनींमुळं पडलेली आहेत. परंतु नंतर त्यांचा उल्लेख देखील कोणी केला नाही. मी वारंवार हे पत्रकार परिषद घेतल्यानंतर परवाच्या भाषणामध्ये तिथं उल्लेख झाला की मुस्लिम समाजाची मतं आम्हाला मिळालेली आहेत. याचा अर्थ पुन्हा एकदा मुस्लिम समाजामध्ये गैरसमज पसरवण्याची एक योजना या सगळ्या लोकांनी आखलेली आहे. पण मला असं वाटतं की आता मुस्लिम समाज कुठच्याही अफवेला बळी पडणार नाही, दलित समाज पडणार नाहीत, संविधान देखील टिकणार आहे आणि कोणालाही देश सोडून जावं लागणार नाही, ही भूमिका नरेंद्र मोदी साहेबांची असल्यामुळं या दोन्ही समाजांचा गैरसमज दूर झालेला आहे. आरक्षणाच्या बाबतीमध्ये मराठा आरक्षण देखील देण्याची भूमिका आम्ही सरकारने घेतलेली आहे. पण मराठा आरक्षण देत असताना OBCच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, ही देखील आमची भूमिका आहे. त्याच्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीनंतर महायुतीचंच सरकार येणार आहे. महायुतीमध्ये जागा महायुतीच्या जागा वाटपात 3 नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे. मला असं वाटतं की 15 ऑगस्टपर्यंत तिन्ही पक्षाच्या आणि मित्रपक्षांच्या बैठका होऊन लवकरात लवकर पहिली यादी आमची जाहीर होईल. जितेंद्र आव्हाडांनी ज्या पद्धतीने छत्रपती संभाजीराजांवरती टीका केली त्यांचं लक्ष तपासायला पाहिजे असं वक्तव्य केलं. पडसर पाहायला मिळालं, त्यांची गाडी फोडण्यात आली. मला ते वादात पडायचं नाही, परंतु संभाजी राजांबद्दल जे काही वक्तव्य केलं गेलं हे दुर्दैव आहे. आणि ही मला असं वाटतं की या सगळ्या लोकांची प्रवृत्तीच आहे. निवडणुकीला सामोरं जात असताना छत्रपती घराण्याचा कसा वापर करून घेतला हे याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. 1 सीट वाढली, 1 सीट वाढल्यानंतर आता संभाजीराजेंची यांना गरज राहिलेली नाही. म्हणून संभाजीराजेंना एकेरीमध्ये देखील बोलण्याचा पराक्रम या सगळ्या मंडळींनी केलेला आहे. आणि याचा निर्णय मतदानातनं जनता नक्की घेणार आहे. कारण आता समाजाचा उपयोग करून घेणं हे मतदारांना माहिती होतं, जाती जातीमध्ये वाद लावून मतं मिळवणं हे देखील समाजाला माहिती होतं. आता छत्रपती घराण्याचा उल्लेख एकेरीमध्ये आणि त्यांच्यावर टीका हीन दर्जाची करायची, त्याच्यामुळे हे मताचं राजकारण किती करतात हे आता जनतेसमोर आलेलं आहे आणि याच्यातनं नक्की जनता त्यांना धडा शिकवेल.
पूजा केळकर प्रकरण सध्या महाराष्ट्रामध्ये असताना पाहायला मिळत आहे. UPSCने त्यांची केलेली रद्द केलेली आहे. कोर्टाने जामीन पण नाकारलेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा कुठेतरी सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी केली तर पाहिजेच, परंतु तिला कशा पद्धतीनं सर्टिफिकेट दिलं गेलं आणि ते कोणी दिलं गेलं याची देखील चौकशी नक्की होईल. कशा पद्धतीचे कागदपत्र सबमिट केले होते याची देखील चौकशी होईल. त्या कागदपत्रांमध्ये काय होतं याची देखील चौकशी होईल. पण सध्या त्यांनी खोटं सगळं केलेलं आहे हे साबित झाल्यामुळं मला असं वाटतं की त्यांना निलंबित देखील करण्यात आलेलं आहे. त्यांचा अटकपूर्व जामीन देखील नाकारलेला आहे. कायदेशीर कारवाई सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये राजकारण हे फडणवीसांच्या माध्यमातून दळबद्रीपणाने सुरू आहे अशी टीका या ठिकाणी संजय राऊत यांनी केली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी हा सगळ्यात मोठा अडसर ह्या विरोधकांसमोरचा आहे. कारण दोघेही विकासात्मक काम करतात. विकासात्मक ताकद त्यांनी महाराष्ट्राला दिलेली आहे. फेक नरेटिव्ह बाजूला झाल्यामुळं आता दोघांनी मिळून अजितदादांना सोबत घेऊन सरकार आणण्याची भूमिका जी घेतलेली आहे ते सरकार येणार आहे म्हणून काही लोकांना पोटात दुखतंय. आणि म्हणून दररोज सकाळी उठल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांची बदनामी करायची, देवेंद्रजींवर टीका करायची, बरोबर अजितदादांवर टीका करायची, हे काही लोकांचं एक कलमी कार्यक्रम आहे. याचा परिणाम विधानसभेच्या निवडणुकांवर होणार नाही. मी आज तुम्हाला सांगतो की ज्यावेळी आपण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये भेटू त्यावेळी देखील महायुतीचंच सरकार हे महाराष्ट्रामध्ये असेल. सर, इथलं आपलं एसटीचं ऑफिस वरती हल्लेलं आहे. TRP इथलं काम चालू असतं, तिथेच कागदपत्र ते सगळं भिजतं आहे. तर त्यासाठी काही इथलं काम चालू असल्यामुळं कदाचित ते शिफ्ट झालं असेल. पण तिथं जर पावसामुळं काही डॅमेज झालं असेल तर त्याचा आढावा देखील आज घेईन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.